छान असाल तर आता वाजले आहे दुपारचे 11:15 आणि आम्ही निघालो आहे थोडं बाहेर जायला. थोडं बाहेर काम होतं ते करायचं होतं, त्यासाठी आम्ही निघालो आहे. तर आज मी माझ्यासोबत रुई आहे. तर रुईला माझ्या ब्लॉगमध्ये यायला खूप आवडते आता, कारण की टीव्हीवर तिला दिसते तर तिला मजा येते. मग मला खूप आवडतं तर मला घेत जा. तर मग मी बाहेर चालले तर मग तिला म्हटले चलते पण माझ्यासोबत, नाही का. तर गाईस चला मी चालले जरा कामानिमित्ताने, तेवढं काम निपटवते परत भेटते तुम्हाला, तर ब्लॉग मध्ये राहा. तर गाईस जे काम होतं ते झालं आणि निघालं आहे आता विशालकडे दुकानवर. बघू विशालचे रिॲक्शन. विशालला माहित नाही आम्ही येतोय, जाऊन आता त्यांना सरप्राईज देऊ आणि बोलू की आम्ही आलोय. तर बघू त्यांचं काय रिॲक्शन असेल. ठीक आहे. हो, काकाचं रिॲक्शन बघायचं. हा, तर चला गाईज भेटते तुम्हाला मी दुकानवर गेल्यावर. आम्ही आलो शॉपवर आणि शॉपवर भेटले विशाल. हो इकडे बघा, तर काम करत होते बघा. आणि आमच्या दुकानवरचे बाबा आहेत. मजा आती है, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हे बघा, घरी असल्या की ते हिरो टाकाटक बनतात ना. आता बघा अंकल कसं क्या मेरा हसत. चाय पानी बोल चाय चाय. चाय. तर गाईज बघा गेट बनवतात ते गेट. तर काय रिॲक्शन आहे तुमचं. आम्ही डायरेक्ट दुकानवर आलो. पकड दीदी. तर गाईज विशालला माहित नव्हतं आम्ही शॉपवर येणार आहे आणि मी अचानक मी जे कामानिमित्ताने गेलेले ते काम माझं झालं आणि मी डायरेक्ट शॉपवर आले. तर विशालचे रिॲक्शन बघायचे होते तर बघितलेत बघा. आमच्यासाठी तर गाईज विशालने आमच्यासाठी मागवला आहे चहा आणि मी पण पिली बघा चहा. चहा बघा आमचा चहा आणि थंड पाणी. विशाल बघा. तर गाईज मजा येते असं येऊ असं मारवाडीचा चहा प्यायला, मला आवडतो खूप. तर चला गाईज चहा वगैरे पिते. तर गाईज रुही झाली आता बोर शॉपवर बसून बसून. का बोर झाली. एकतरी काम पण येत नाही मला. रुही हर्षूची ड्रॉइंग दाखव ना. काहीच तिची ड्रॉइंग बघून तुम्ही बेहोश नाही होऊ शकते असं कोण बोलू नाही शकत, कारण की तिची ड्रॉइंग सगळ्यात वेगळी असते, कोणालाच नाही येणार तशी. हे बघा. आणि ही बाई कोण आहे सांगा तुम्ही, गेस करा कोण असेल ती बाई. ही स्पेलिंग बघा तिची. हे बघा अँडा फोंडा केले पुढं आणि बुक पण अशी. तर ही ड्रॉइंग केली आहे मायरानी. शॉप विशाल बनवत आहे दरवाजा. दरवाजा बघा कसं वेल्डिंग मारताय. काल बनले होते डॉक्टर, तर ते वेल्डिंगचेच डॉक्टर आहेत, ते काय रिअल डॉक्टर नव्हते. बघा बघा गाईड. तर खरंच बसून बसून खूप कंटाळा यायला लागला. विशालला केव्हाची बोलते घरी सोडा घरी सोडा घरी सोडा, पण विशाल काय घरी सोडायचं नाही. बोलते 5 मिनटं थांब, 10 मिनटं थांब, 5 मिनटं थांब, असं करून करून पूर्ण 1-1.5 तास झाला मी बसले. ओ चला ना. बघा परत 2 मिनटं 5 मिनटं 2 मिनटं करून कमसे कम आम्ही इथे आलेलो 12:30 पावणे 1 वाजता. आता वाजत आलाय आता वाजलाय 1:30. एक पावणे 1ला आम्ही आलेलो, 1:30 वाजलेले. किती वेळ झालाय बघा, तरी त्यांचं काम चालूच आहे अजून. तर काय निघालो शॉपवर गेलो, तिथून निघालो. आता चालले मायराच्या स्कूलमध्ये. तिच्या स्कूलमध्ये आज पॅरेंट्स मीटिंग आहे. आता माहित नाही पॅरेंट्स मीटिंगमध्ये तिची काय कंप्लेंट येते किंवा तिची टीचर काय तिच्याबद्दल चांगलं सांगते काय वाईट सांगते. आता पॅरेंट्स मीटिंगमध्ये काय सांगते. काय हो पॅरेंट्स मीटिंग आहे. हा पॅरेंट्स मीटिंग येते की तर जा स्कूलमध्ये बघ टीचर काय सांगते काय नाही, नंतर आल्यावर मला सांग. मला तर वाटतंय तिला नाही का टीचर तारीफ करते, किती गुड गर्ल आहे.
तर करेल बहुतेक तारीफ, कारण ती खूप शांत मुलगी आहे, माझ्या वाणी नाहीये भांडकुदळ, एकदम शांत स्वभावाची आहे. तर बघूया टीचर काय बोलते. तर आता मी पोहोचेल शाळेमध्ये. तर शाळेत पोहोचल्यावर मग मी तुम्हाला तिची स्कूल पण दाखवते आतमध्ये बी, आणि पॅरेंट्स मीटिंग बी थोडीशी दाखवते मी तुम्हाला. तर भेटूया आपण स्कूलमध्ये. काही 3:30 वाजता गेट खुलेल, मग आतमध्ये जाऊ आम्ही, आणि मग आतमध्ये गेल्यावरती पॅरेंट्स मीटिंग चालू होईल. तर दाखवते मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती. तर गाडी निघालो आहे आम्ही, आलो आहे स्कूलमध्ये अजून पॅरेंट्स मीटिंग चालू नाही झाली. टीचर अजून म्हणजे पॅरेंट्स येत आहेत, तर मी पॅरेंट्स मीटिंग अटेंड केल्यावर मग तुमच्याशी बोलते. तर गाईज फायनली झाली पॅरेंट्स मीटिंग. तर टीचर तिच्या थोड्याशा कंप्लेंट पण करत होती. टीचर बोलत होती तिला तुम्ही टिफिन मध्ये राईस नका देऊ, ती खूप सांडवती. आणि चांगलं काय बोलली का टीचर, सांग. टीचर होती ती फर्स्ट बेंचवर बसते ना, ती चांगलं करते, पण लास्ट बेंच बसते ना तेव्हा ती जर रायटिंग कम्प्लीट नाही होत, ती आन्सर नाही देत, ते बोलत होते टीचर. आणि टीचर बोलली ती खूप शाय आहे, ती म्हणजे फर्स्ट बेंचवर बसल्यावर आन्सर देते, पण लास्ट बेंचवर बसल्यावर चूप राहते. तर टीचर बोलत होती बोलत नाही, ती खूप शांत मुलगी. तर मी म्हटले हो ती खूप शांत आहे. तर टीचर बोलत होती ती फर्स्ट बेंचवर बसली तर कम्प्लीट करते सगळं, लिहिती वगैरे, आणि मागं बसवलं तिला सेकंड थर्ड बेंचवर तर ती बिलकुल लिहत नाही आणि लक्ष पण देत नाही. तर अशी कंप्लेंट तिची आली. आणि चांगलं पण बोलली टीचर की खूप शांत मुलगी, मस्ती करत नाही, डिसिप्लिन मध्ये राहते, डिसिप्लिन पाळते, बोलण्याची तिची लँग्वेज. नीट अँड क्लीन राहते ते बोलली. तर टीचर बोलली तिला क्लास लावत, आता लवकरच तिला क्लास लावावी लागेल. तर चला गाईज, आता खूप लेट झालंय, वाजले आहेत 5, 5:15 होत आलेत, आणि मी इतकी खूप थकले, आज खूप धावपळ झाली. तर हा ब्लॉग इथंच एंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बाय.